तर सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे आणि खरोखरच तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर हा व्हिडिओ आहे माझ्या कॉलेजमधला आणि मी तुम्हाला त्यापुढे सांगतेच कसं काय झालं। मी काल सांगितलं होतं की स्वातंत्र्य दिनाचा व्हिडिओ टाकणार आणि मला पण कॉलेजला जायचं आहे। तर 15 ऑगस्टच्या सकाळी 5 वाजता उठले आणि सर्वात पहिलं काम केलं ते म्हणजे ब्रश करण्याचं। आणि मी स्वतःहून उठले नाही तर माझ्या सिस्टरने मला उठवलं। नंतर कॉलेजचं सगळं आवरून मी तयार झाले आणि तयार तरी काय व्हायचं, स्कूलचाच युनिफॉर्म होता, कॉलेजचा युनिफॉर्म। आणि माझी बहीण बघा कशी हसत होती तुमच्याकडे बघून। आणि नंतर हा उडान पूल कुठला आहे तुम्ही गेस करू शकत असाल तर नक्की कमेंट करून सांगा। आता मला जायचं होतं बस स्टॉपवरती आणि बस स्टॉप आमच्या घरापासून खूप दूर आहे, त्यामुळे असं चालत जायला लागतं। आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळे जिकडे तिकडे ना तिरंग्याच्या लाइटिंग, तिरंगा आणि बरंच काय काय लावलेलं होतं। पण तुम्हाला सांगते हे देशभक्ती ना एका दिवसाची काहीच कामाची नाही। लोक आज 15 ऑगस्ट करतात आणि उद्यापासून पुन्हा त्यांचं चालू होतं ह्या जातीचे त्या जातीचे असे तसे। त्यामुळे जर सर्वांना स्वातंत्र्यता मिळाली आहे हे आपल्याला माहिती आहे, पण खरोखरच माणूस हा ना मनातून स्वातंत्र्य झालेलाच नाही अजून तरी मला असं वाटतं। आणि प्रत्येकाचे विचार काय मिळत नाही असं। नंतर माझ्या मैत्रिणीला घेतलं आणि नंतर गेले मी माझ्या कॉलेजमध्ये। तर हे आहे माझं कॉलेज आणि जे विदर्भातले आहेत ते सांगू शकतील हे कॉलेज कुठलं आहेत। हे आमचे सर, हे स्कूलचे सर आहेत पण आमच्या कॉलेजचे दुसरे सर, हे आमच्या क्लासमधल्या मुली आणि यांना पण माहिती आहे की मी व्हिडिओ बनवते, त्यामुळे ते पण म्हणले आम्हाला पण तुझ्या व्हिडिओत घे। आणि तिथं ना माझे भरपूर ओळखीचे मिळाले, म्हणजे कॉलेजमधलेच काही मुलं मुली होते ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं। नंतर होतं ध्वजारोहणाचा कार्यक्रम, म्हणजेच आमच्या शाळेच्या प्रमुख पाहुण्यांकडून ना आपला झेंडा फडकवण्यात येणार होता। त्याच्यानंतर नाही का आम्ही आमचं काम आवरल्यानंतर बसलो। आता कॉलेजला आलो म्हणल्यावर थोडे गप्पा हसी मजाक मस्ती होतच असते। नंतर लहानपणीचे दिवस आठवले कारण आम्हाला मिळालं होतं चॉकलेट। आणि तुम्हाला सांगते माझं चालू होतं असं, नंतर मी बघत होते माझ्या मैत्रिणीला म्हणलं तू पण माझी शूटिंग घे, कारण तिथं माझ्या ओळखीचा एक मुलगा होता, ओळखीचा तर नाही पण नाही का तो पण एक यूट्यूबर होता आणि मी पण एक यूट्यूबर होती। तर तो मला सांगत होता की ताई यूट्यूबमध्ये छान करिअर आहे वगैरे वगैरे। तर मी पण त्याला सल्ला दिली की हो भाऊ हे असं असं आहे। नंतर मग त्याने माझी इन्स्टा आय डी वगैरे घेतली, यूट्यूबला सबस्क्राईब केलं, फॉलो केलं, म्हणे ताई मी तुझे ब्लॉग रोज बघत जाईल म्हणे आजपासून, तू पण माझे व्हिडिओ बघत जा। आणि खरोखरच आपल्यासोबतच्या माणसांना सपोर्ट करणं हेच आपलं खूप महत्त्वाचं काम असतं, कारण बाकीच्यांना तर व्हिडिओ काढणं म्हणजे वाईट वाटतं, पण मला तरी वाटतं की जे पुढं जात आहे त्याला आपण पुढं न्यायला पाहिजे, ना की त्याला मागे ओढायला पाहिजे। आता एवढं सगळं बघ करून माझं डोकं खूप दुखलं होतं, त्यामुळे चहा घेतला आणि लगेच बसमध्ये बसले। लगेच नाही बरं का, ही बस खूप 1-1.5 तासानंतर आली होती। तसं तर आमच्या स्कूलमध्ये ना स्कूल कॉलेज एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे भरपूर सारे प्रोग्राम होते, पण मी काय थांबले नाही। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ।